जसं आपण आता तुमच्या व्यवसायाबद्दल बोललो, टीमबद्दल बोललो, अचीव्हमेंट्स आणि सगळं बोललो. ह्या सगळ्यामध्ये स्वतःसाठी वेळ मिळतो का? हाऊ डू यू ब्लो ऑफ सम स्टीम? तुम्ही काय करता असं की जिकडे तुम्ही मेंटल रिलॅक्सेशनमध्ये जाता? आता आपण मेंटली पण खूप ड्रेन होतो हं, आणि फिजिकली पण खूप ड्रेन होतो. हं, जे वर्क लाईफ बॅलन्स म्हणतात ते खूप डिफिकल्ट वाटतं मला, ते पण मिथच वाटतं. हं, भरपूरदा जेव्हा आपण खूप जास्त मेहनती असतो हं, आणि आपल्याला काहीतरी अचीव्ह करायचं असतं. तर इथे माइंडसेटचा खेळ अगेन आहे. जर आपल्याला ते खूप जास्त ड्रेनिंग वाटत आहे, तर एक ॲक्टिव्हिटी आपण पकडायला पाहिजे जिथे ते ड्रेन आउट फ्रस्ट्रेशन करू शकतो. तर करेक्ट. माझ्यासाठी ती ॲक्टिव्हिटी क्रिकेट आहे. अच्छा. मी स्पोर्टी पर्सन आहे खूप जास्त. आय ओके. प्ले क्रिकेट. आय मेक शुअर की दर महिन्यात मी 2-3 दिवस अजूनही तरी क्रिकेट खेळायचा. खेळता? अजूनही खेळतो मी ओके. क्रिकेट. तर आमचं जसं CAPL लीग सीए ऑर्गनाइज हो. करतात इन्स्टिट्यूट. इन्स्टिट्यूट इज गुड इनफ की त्यांना माहिती आहे व्हॉट वी गो थ्रू. हं. ड्यू डेट्सचं कंटिन्युअस प्रेशर राहतं. आता त्याच्यात फ्रस्ट्रेशन कुठे काढणार माणूस? घरी नाही काढू शकत. लग्न झालंय माझं. बट माझी बायको पण खूप सपोर्टिव्ह आहे. तिला पण हे समजतं की चांगलं यार सांभाळलं तुम्ही. ऑब्व्हियसली करावं लागेल ना. बट नो ट्रुली ती खूप सांभाळते या गोष्टींना. तर तिला माहिती आहे की तिच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, मला माहिती आहे माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे. तर ते ताळमेळ लकीली खूप चांगलं भेटलं आहे. अजूनही स्पोर्ट्स नक्कीच खेळतो. मी नेहमी तिला म्हणतो की क्रिकेट माझी पहिली गर्लफ्रेंड आहे. बापरे! येस. आणि ती तुम्हाला अजूनही भेटू देते ही खूप चांगली गोष्ट आहे. नाईस. सो क्रिकेट इज समथिंग तुम्ही अजूनही तुमचं येस, चालू आहे. येस. मग आपल्या सीए प्रीमियर लीग वगैरे मध्ये काय हं. मॅन ऑफ द मॅच वगैरे कसं म्हणजे काय करता बॅटिंग, बॉलिंग, फील्डिंग? ऑलराउंडर आहे मी. अच्छा या, इकडे या. पण ऑलराउंडर आहात. यू कॅन से दॅट. ओके. क्रिकेट व्यतिरिक्त? क्रिकेट व्यतिरिक्त मी चेस खेळलोय नॅशनल लेव्हलवरती. स्टेट लेव्हल कॅरम प्लेयर. सिंगिंग करतो, डान्सिंग करतो. हे सगळं अजूनही चालू आहे डान्स, सिंगिंग वगैरे? बिलकुल नाही राहू शकत आपण त्याशिवाय नाही राहू शकत. खूप चांगलं आहे. पण म्हणजे व्हॉट इज लास्ट कधी डान्स केलेला आठवतंय? चला किस्सा सांगतो एक. हां. डान्सिंग मी आता जस्ट एका सेमिनार मधून चालू केलं. तुम्ही एक सेमिनार डान्सनी सुरू केली. येस. ओके. मी त्या कॉलेजमध्ये पोहोचलो हं, आणि कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर तिकडे फेस्ट चालू होता. हं, मी गेलो होतो वर्कशॉप घ्यायसाठी. हं. आता जेव्हा मुलं क्लासरूममध्ये आले, तर त्या क्लासरूमची वाइब्स आपल्याला समजून जाते भरपूर सारे सेमिनार केल्यानंतर. तर मला वाइब थोडी ऑड वाटली. तर मी त्यांना गेल्याबरोबर माझ्या इंट्रोडक्शनच्या पहिलेच त्यांना क्वेश्चन केला, की "कुठून येताय बा तुम्ही?" तर काही मुलांनी म्हटलं, की "सर डान्स प्रॅक्टिस चालू होती, फेस्ट आहे तर." तर मग मी आता म्हटलं, की आपल्याला टोन सेट करायचा आहे आणि पहिलेच ॲज अ सीए चाललो आहे मी. तर लोकांना नॉर्मल असतं की सीए आहे, खूप जास्त मोठ्या-मोठ्या गोष्टी करतील हं. फायनान्सबद्दल. तर टोन सेट करायचा होता मला. तर मी तिथनं काही मुलं बोलवले. म्हटलं, "कम ऑन द स्टेज." 1-2 मुलांना म्हटलं, की "तुम्हाला मला एक डान्स स्टेप शिकवायची आहे. या तुम्ही स्टेजवरती." ते स्टेजवर आले. बट नंतर स्टेज फिअर तिथे मला दिसला त्यांच्यामध्ये. हं. त्यांना डान्स येत होता. मग टेबल्स टर्न आणि मी त्यांना 2 डान्स स्टेप शिकवल्या आणि मग ते गेले. आणि तिथून तो एक टोन सेट झाला. मी अगेन म्हटलं होतं, की आपल्याला एक फ्रेंडली टोन ठेवून मुलांना शिकवलं, तर हं. मुलं खूप चांगले कनेक्ट होतात. तर मी ते तिथे एक्सपिरियन्स पण केलं थ्रू डान्स. म्हणजे तुमच्याच भाषेत बढिया एकदम. आणि आपला स्टुडिओ थोडा छोटा आहे, नाहीतर एक 2 स्टेप आपण इकडे पण करून घेतल्याच असत्या ह्यांच्याकडून.